नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका मी. तर आज मी लवकर उठलो आहे, सकाळीच गावाला आहे म्हणून. तर मी आज तुम्हाला दाखवतो की गावाला सकाळपासून ते फ्रेश होईपर्यंत म्हणजे 9-10 वाजेपर्यंत आम्ही काय काय कामं करतो ते सकाळपासून. सकाळची सुरुवात तुम्हाला दाखवतो. मग पहिले आहे ना, मी आता जातो आणि आमच्या कोंबड्या उघडतो सगळ्या. आणि आज सकाळ सकाळी मॅक्स पण उठला आहे अजून. मॅक्स तर आहे बघ. मॅक्स कसा आवाज येतो बघ. जातो पहिले कोंबड्या उघडतो, सकाळची सुरुवात. चला. हे बघा, हे आहे कोंबड्यांचं घर, जे मी स्वतः बनवलं आहे त्यांच्यासाठी. आणि ह्याच्यामध्ये आहेत आमच्या कोंबड्या. एक निघाली. त्या निघत नाहीत कारण का मी अनोळखी आहे ना त्यांच्यासाठी म्हणून. याच्याऐवजी जर मम्मी असते ना तर पटापट निघाले असते सगळे. आता मला जबरदस्ती काढावं लागेल. ते पिल्लावाली पण आहे बघा, लहान पिल्लावाली. अरे हां, कवडीशी पिल्ले आहेत बघा लहान लहान. चल, हे बघा, ही एवढी सगळी आहेत ना, ते सगळी आमची आहेत. आणि हे बघा इकडे पिल्लावाले अजून मागे पण आहेत, लहान पिल्लांवाली. मॉर्निंगचा अलाराम, गावचा मॉर्निंगचा अलाराम आहे. तर वाडेशेकडे आलो आणि आमच्या गायींचं दर्शन दाखवतो आमच्या गायी सगळ्या. सगळ्या म्हणजे आता 2 झाल्यात, अजून कुठे आहेत काय माहिती. बघा, हिची तुम्ही व्हिडिओ बघितली असेल, माझ्या ब्लॉगमध्ये पण आहे. ही आहे आमची काळी, कशी बसली आहे बघा. त्याच्यानंतर इकडे इकडे ही पांढरी बसली आहे. हिचं नाव आहे यशोदा. आणि हा बघा, हा आमचा वाडा होता जो तुटला आहे. आता त्याला आम्ही बनवणार आहे फक्त नॉर्मल सामान ठेवायसाठी. आणि हा इथे इथे जो बांधायला घेणार आहे तो नवीन वाडा बांधणार आहे. आणि बघा, हे सर्व आमचे झाड आहेत. हे जे मार्क केलेलं दिसत आहे ना, ते त्याच्या खाली आम्ही लावलेत औषध, म्हणजे त्याच्या जेणेकरून त्याला वाळवी लावू नये म्हणून. मस्त वाटतं, किती दिवसांनी आलो असं सकाळ सकाळी वाढत. म्हणजे वाडा नाही एक प्रकारे, आमच्या आमचं शेतच आहे. ह्याच्यातच आम्ही शेती पण करतो आणि त्यात आमची झाडं सुद्धा. आणि बघा वासरा वासरा बघतो बघा माझ्याकडे. बघा शंभू काय बघतोय. बघा, याचं नाव शंभू आहे आणि याचं नाव कृष्ण आहे. किती गोड आहे बघा, आहे ना शंभू. कृष्ण इकडे बघ, इकडे बघ, तुझं तोंड दाखव. लाजतोय तो, ब्लॉगमध्ये यायला लाजतोय की काय. दोघांना इथेच बांधून ठेवलं. हा मस्त आहे, हे बघा तो लगेच येतो. याला इकडनं जाऊन घेतो. कृष्णा कसा बघतोय बघा. चला तुम्हाला आमची झाड दाखवतो आता एक एक करून सगळी. ब्लॉग जरा मोठा होईल पण काय आज कव्हर करायचं सर्व सकाळचं, तर म्हटलं की काढावं लागेल. हे बघा, जरा थोडंसं मी काय करतो माहिती का, पॉज करतो आणि जातो वरती पहिले आणि वरनं तुम्हाला दाखवतो. असं आता नॉर्मली दिसतील सगळी झाडं. आणि हे गवत काढलं आता तर त्याच्यामुळे खूप मस्त दिसतंय. उन्हाळ्यामध्ये भरपूर गवत वाढतं तर झाड दिसत नाही. आणि आमच्या आंब्यांना आहे ना मोहर पण आलाय, त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवतो बघा. हे बघा, मोहरलेत सगळे आता. वा, अजून भरपूर झाडं मोहरलेत तशी बघायला गेलात तर. प्रत्येक झाडं नाही दाखवू शकत. हे बघा, हे पण मोहरलं. देवाच्या कृपेने चांगलं झालं, फक्त त्यांना तसाच मोहर राहू दे आणि शेवटपर्यंत. आणि या साईडला सर्व जे आहेत ते आंब्याचे झाड आहेत. आणि त्या साईडच्या 2 लाईनी आहेत त्या काजूचे झाड आहेत. त्या काजूच्या झाडांना पण मोहर आलाय, यावर्षी चांगला मोहर आलाय.
आणि चिकू, अरे बापरे, चिकू पण आलेत. ही जी झाडं आहेत सर्व ते आम्ही कोविडमध्ये लावलेली. कोविडमध्ये गावालाच होतो तर काय कामं नव्हती, मग आम्ही फक्त उणगून घालवायचो. पण तेव्हा माझ्या पप्पांना सुचलं की आपण काहीतरी केलं पाहिजे. तर तेव्हा आम्ही मिळून सर्वांनी, तेव्हा माझी आई होती, माझी आई माझे बाबा दोघं पण होते तेव्हा. तेव्हा आम्ही लोकांनी मेहनत करून एवढं कोणालाच म्हणजे न घेता, कोण माणसं न घेता आम्ही सर्व हे फक्त आम्ही 5 जणांनी 6 जणांनी मिळून केले. म्हणजे माझे मम्मी पप्पा, मी, माझा भाऊ आणि आणि माझी आई. आम्ही ह्या झाडाखाली आहे ना, आंब्याच्या झाडाखाली, आमचं आंब्याचं झाड आहे जुनं, खूप मोठं झाड आहे. त्याच्या खाली आम्ही बसायचो इथे आणि जेवायचो, जेव्हा आम्ही हे काम करायचो तेव्हा. पण तेव्हा लावलेत त्याच्यामुळे खूप बरं वाटतं की तेव्हा लावलेत म्हणून आता फळं भेटतात त्याची. आता तुम्हाला मी वरती चढून दाखवतो, व्ह्यू पण दाखवतो आणि आमच्या आंब्याची झाडं पण दाखवतो, मग तुम्हाला कळते की किती आहेत ती. तर नमस्कार मंडळी, बघू शकता तुम्ही ते बघा, 1 लाईन, 2 लाईन, 3 लाईन, 4, 5, 6, 7 आणि 8. 8 लाईनी अशा आहेत उभ्या. आणि अशी किती झाडं टोटल ते माहिती नाही, कारण का आम्ही पण कधी मोजले नाही. लावली त्याच्यानंतर मग अजून लावतच गेलो आहे बघा. इथून पूर्ण सरळ लाईनीमध्ये सगळी झाडं आहेत हे बघा. इथपर्यंत सगळे आहेत ना ती आंब्याची आहेत आणि तिथून पुढे त्या 2 लाईन आहेत त्या फक्त काजूच्या आहेत. होऊ शकतं. आणि मी वरती चढलो टाकीवरती काज दाखवायसाठी. मी चढत असो टाकीवरती कारण की ह्याच्यातच आम्ही पाणी पण ठेवतो. आणि इथे पाटी आहेत ना, पाटी आम्ही सगळं तूर केल्यात, म्हणजे शेती केली आहे. हे जे हिरवे हिरवे दिसत आहे ते सगळ्या तुरी आहेत. आता त्या फुलल्यात, हे बघा, हे पिवळे पिवळे जे दिसतात त्याच्यावरती त्याची फुलं आहेत. आता ते फुलल्यात आणि आता ते नंतर फळ देतील. जेव्हा देतील तेव्हा, जर नशिबात असेल, म्हणजे जर गाया बिया शिरल्या नाही किंवा ढोरं शिरली नाही कंपाऊंड तोडून, तर मग राहतील. बघू ते नशिबात. आणि तुम्हाला एक खास दाखवतो की आमचं गाव आहे ना पूर्ण चारही साईडनी, तिन्ही साईडनी, चारही साईडनी पण आहे. चारही साईडनी सह्याद्री रांगेने भरले. हे जे दिसतंय ना ते सह्याद्री रांगा पूर्ण. असं ब्लॉगमध्ये दिसत नाही कारण की एवढं आता धुका पण आहे, तरी पण इकडनं पूर्ण असं आहे ना अख्खं, की चारी साईडनी बघू शकता सह्याद्री रांगा पूर्ण, म्हणजे पूर्ण अक्षरशः. हे बघा, हे जे आहे ते पण डोंगर पूर्ण सह्याद्री रांगा. आणि आमचं गाव पण असं उंचावरती आहे त्याच्यामुळे खूप मस्त वाटतं. सह्याद्रीच्याच रांगेमध्ये पूर्ण चारी साईडनी सह्याद्री रांग आणि आमचं गाव असं डोंगराच्या वरती आहे असं. तर खूप मस्त वाटतं. आता मी परत जातो खाली आणि पप्पाला उठवून आणतो गाय वाजायला. पप्पा आले असतील, तर पप्पा आले असतील तर मग जातो आणि त्यांचा ब्लॉग काढतो आज. चला, तर म्हणजे मी आलो परत खाली आणि आता बघतो पप्पांची वाट. तर मग इथे आलो आणि मला पटकन आठवलं की आमच्या झाडामध्ये आहे ना, तुम्हाला दिसतंय की नाही काय माहिती, हे बघा इथे महाराजांचा फेस दिसतो. तुम्हाला दिसतोय का याच्यामध्ये महाराजांचा फेस असं? आत्ता आहे ना, आता इथे हे जो नाकाचा हे आहे ना, म्हणजे आपण बोलतो ना की आकृती आली आहे, तिथे वरती आहे ना ती एक फांदी आली आहे म्हणून, नाहीतर पूर्णपणे आहे ना कट टू कट महाराजांचा फेस दिसायचा. आणि मी इथे नेहमी येतो ना तर मी बघतो तर खूप मस्त वाटतं की असं झाडामध्ये प्रतिकृती तयार झाली आहे एकदम महाराजांची. असं नाही दिसत, असं कॅमेरामध्ये पण नाही दिसत आहे. पण तुम्ही इथे खरं याल ना जेव्हा समोरासमोर, तेव्हा तुम्हाला दिसेल याच्यामध्ये. तर थांबा, मी पप्पांना बोलून येतो, बस झाला आता, ब्लॉग खूप मोठा होत आहे. तर म्हणजे मी जातो पप्पांना बोलवायला, बघू पप्पा येत आहेत का ते. आणि सकाळ पण झाले, पप्पा पण आलेत. बरं झालं पप्पा आले ते, मला जावं लागलं असं बोलायला. पण यांच्यासाठी शेंगा घेऊन आलेत खायला, शेंगा. जाते दरवाजा इकडं, पप्पाने इकडनं दरवाजा खोलला आणि वाडा इकडनं बघू शकता अख्खा मोकळा आहे. पण वासरांना आणायला लागतं त्याच्यावर. शंभूला घेऊन आले, शंभूला आता त्याच्या मम्मीकडे सोडतील दूध प्यायला. आणि हा मॅक्स बघा, मॅक्स इकडे या, चल बाहेर या, त्याला नको हे करू. चल कृष्ण, तुला पण यायचं आहे, त्याला सोडू, चल.
पण तुला मी सोडतो हा. हुशार आहे. आता ह्याला सोडून घेतो पर्यंत. एक हातात काय करतो बघ. हे बघ. थांब 1 मिनिट सोडू तर दे. चल लागलो माझ्या डोक्यात. चल चल बाय. चल आता बघा, त्याला सोडलं तर डायरेक्ट त्याच्या मम्मीकडे जाईल. जा दिशा. आणि हा बघा, हा मॅक्स बघा त्याच्या पाठी याडा. चल उठ उठ यशोद उठ 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 उठ. अरे तो दूध पियाला आला आहे. आणि हे बघ, हे बसून राहिले. चल उठ उठ उठ. उठली. आता कृष्णा वाघाची सुरुवात करेल. बघा केली. पप्पा हिला पाजत नाही ना आपण. तिला पाजत नाही, फक्त हे त्याच्या पोरासाठी आहे दूध सर्व. आणि हा मॅक्स बघा, हा मार खाणार आहे तिच्याकडनं. मॅक्स पाठी हो लागेल, मारेल तिला आज बी. थोडंसंच खाल्लं. शंभू बघा कसं दूध पिते. त्याला आता बाजूला घेतलं का, तर दूध काढायसाठी त्याला बाजूला घ्यायला लागतं, नाही तर तो सर्व पिऊन टाकेल. आणि हा बघा, हा आमचा पोरगा आहे ना, एकदम हुशार आहे. दिसतो याडा फक्त, पण हुशार आहे एकदम. खेळायचं बघ. तो पप्पा सुरुवात करते गाय पाजायला. दाखव दूध कसं येतं. नाही कशी धार निघते दुधाची. इथून धार दिसत नाही, फक्त तिकडनं दूध दिसतं. इकडनंच घ्यावं लागेल. आता दिसेल जसं भरायला लागेल तसं. पण पाजून घेऊ द्या, तोपर्यंत मी जातो घरी. दुसरे काही कामं करायचे आहेत का मम्मीला विचारून येतो पटापट. चला मॅक्स चल घरी चल. सकाळ पण झाली आहे. चल या. आलं बघ, घोड्यासारखा धावतोय नुसतं. चल चला. तर मंडळी घरी जाऊन आलो आणि मम्मीने हा युनिफॉर्म दिलाय शेतात जायसाठी. आतमध्ये माझी टी शर्ट आहे, वरती पण एक आहे. आणि तोपर्यंत इकडे आलो तर पप्पानी यांना पण सोडलेल्या गायांना चारायसाठी. थांबा तुम्हाला दाखवतो. चाललेत ते चरायला. काळे पप्पा तर जातील त्यांना घेऊन. चल चल जा. पप्पा जातात त्यांना घेऊन. तोपर्यंत मम्मीने मला सांगितलं की जे झाडांच्या इकडे गवत काढलेलं आहे ते वेगवेगळं ठेव. आणि पप्पानी पण ते दूध काढून घेतलं. आता दूध कमी झालं आहे कारण की उन्हाचा टाईम आहे म्हणून. आता पावसाळ्यामध्ये ते पूर्ण भांडं भरायचं आणि तांब्या भरायचा. आणि हे जे सर्व काढलेलं गवत आहे ते मम्मीने ठेवायला सांगितलं एकत्र करून. तर एवढं गवत सगळं एकत्र करायला सुरुवात करतो, एक 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 एक. नंतर पप्पा पण येतील सोबतच. थांबा, पहिले कॅमेरा सेट करून घेतो कुठेतरी आणि मग नंतर करायला चालू करतो. चला तर मंडळी जातो आता आणि सुरुवात करतो एक 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 न्यायला. आहे बारीक गवत आणि हा आम्हाला ठेवायचा आहे गायांसाठी. आता नंतर त्यांना उपयोगी पडतो खाण्यासाठी. तर मी आता ठेवतो एक एक.
आणि आहे ना मंडळी, गावाला आलो आणि शेतातली कामं केली नाही तर मन लागत नाही, गावाला आल्यासारखं वाटत नाही. तर गावातली कामं पण करायला लागतात आलो की गावाला शेतामधली, कारण की तेवढीच मम्मी पप्पांना मदत पण होते. कारण की त्या दोघांना बिचाऱ्यांना किती कामं करावी लागतात हे मला माहिती आहे. तर मग मी पण थोडीशी करतो मदत. चला पुढे भेटू आपण, अजून काय काय कामं आहेत ती पहिले करून घेतो कामं. आणि ब्लॉग एंड नाही करत, ब्लॉग बंद करतो. पप्पा पण बघू शकता तुम्ही तिकडे, पप्पा पण तिकडे करतात. ते जे ते पप्पा करतात मोठ्या झाडांमध्ये, ते मोठं गवत आणून ठेवतात पेटवायसाठी आणि मी नेतो बारीक गवत गायांसाठी. तर चला भेटू पुढे. तर मंडळी पप्पा तिकडनं आणून ठेवतात सर्व इथे, आणि मी पण आता इथून नेऊन इथे ठेवतोय सर्व गायांना खायला, कारण की आम्ही नवीन वाडा इकडे बांधणार आहे. नवीन वाडा इकडे बांधणार आहे म्हणून जवळ ठेवायचा आहे त्यांच्यासाठी. आणि तो जो वाडा आहे जुना आमचा, त्याला परत रिपेअर करून फक्त हे जे सामान जे ठेवायचं आमचा वाडा जागा होती ते त्याच्यात ठेवणार आहे. आणतायत, मी पण इकडचे घेतले, सुरुवात केली आहे. तर चला आता मी एंड करतो ब्लॉगचा, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद मंडळी.